तुम्हास शांती असो. जो परमेश्वरासमोर नम्रतेने जातो त्याला परमेश्वराचा आनंद मिळत असतो. एका जंगलामध्ये एक मोठं झाड होतं आणि ह्या झाडाचं सौंदर्य पाहण्यासाठी भरपूर लोक त्या जंगलामध्ये यायची. त्या झाडाचे फुलं फळं तो डौलदारपणा पाहून ते त्या झाडाची प्रशंसा करायचे. ही प्रशंसा ऐकून ते झाड खूप गर्विष्ठ झालेलं होतं. त्या गर्वाने तो जमिनीवर असलेल्या गवताला म्हणायचा की माझं सौंदर्य पाहण्यासाठी भरपूर लोक माझ्याजवळ येतात आणि तीच लोक त्याच्या पायाखाली तुला तुडवत असतात. यावरती त्या गवताने कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. परंतु एक दिवस पावसाळा सुरू होतो, सोसाट्याचा वारा येतो, वादळ निर्माण होते आणि ह्या वादळामध्ये ते संपूर्ण झाड वाहून जाते. आपल्यामध्ये एक मन आहे, गर्वाचे घर नेहमी खालीच असते. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक दाखला देत आहे. एक परुषी आणि एक पापी मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात. परुषी व्यक्ती हा गर्वाने आपण जे काही केलेलं आहे ते सांगत आहे. तो इतरांची तुलना करत आहे, इतरांची तुलना करत, निंदा करत, इतरांना कमी लेखत आहे. दुसऱ्या बाजूला तो पापी व्यक्ती नम्रतेने आपली मान खाली लवतो आणि पापाची क्षमा मागतो. ह्यावरती प्रभू येशू ख्रिस्त प्रतिक्रिया देत आहे. जो परमेश्वरासमोर नम्रतेने खाली जातो तो नीतिमान ठरला जातो. परमेश्वराचा आनंद त्याला मिळत असतो. आपण देखील परमेश्वराच्या चरणी येऊया. आपले दुःख, आपली यातना, आपले क्लेश, आपली पाप, आपल्या चुका परमेश्वराच्या चरणी ठेवूया आणि त्याचा आशीर्वाद घेऊया. गॉड ब्लेस यू.